नमस्कार. द्वितीय वर्ष डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशनची प्रोसेस उद्यापासून सुरू होणार आहे, म्हणजेच 20 तारखेपासून सुरू होणार आहे. तर या प्रोसेसमध्ये कोण अप्लाय करू शकतो, कोण एलिजिबल आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. ज्या विद्यार्थ्यांचा 2 वर्षाचा ITI झालेला आहे ते विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे ते विद्यार्थी हे फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असणार आहेत. आता 12वी सायन्समध्ये पण ज्या विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स होतं त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व ट्रेड खुले असतात, परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फक्त बायोलॉजी असतं आणि मॅथमॅटिक्स नाही असे विद्यार्थी फक्त काही पर्टिक्युलर कोर्सेस आहेत त्यासाठीच एलिजिबल असतात. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, जर का तुमचं PCB असेल तर डिप्लोमामध्ये खूप कमी कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, परंतु PCM म्हणजे मॅथमॅटिक्स पण आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आहे, तर तुमच्यासाठी सर्व कोर्सेस खुले असतात. जे विद्यार्थी 2 वर्षाचा रेग्युलर ITI केलेला आहे ते विद्यार्थी पण यासाठी एलिजिबल आहेत, ते फॉर्म भरू शकतात. तर ती प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट सेकंड ईयर डिप्लोमा का एडमिशन प्रोसेस शुरू होने वाला है. इसमें PCM 12वीं साइंस में फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स जिन बच्चों का था वो बच्चे हर एक कोर्स के लिए एलिजिबल होते हैं फॉर्म भरने के लिए, लेकिन जिन बच्चों का PCB यानी बायोलॉजी था उनके लिए काफी कम कोर्सेस है डिप्लोमा के लिए, और जो बच्चों ने ITI किया है 2 साल का वो लोग इसके लिए एलिजिबल होते हैं. तो चलो देखते हैं क्या है डेट्स. फिलहाल तो अभी सिर्फ नोटिफिकेशन आज आया है, ये वेबसाइट अभी चालू नहीं है. 20 तारीख को यानी आप सुबह 10 बजे के बाद उसको स्टार्ट करके देखो. ऐसा नहीं है कि 20 तारीख है और वो प्रोसेस शुरू नहीं हुआ है और आप मुझे कॉल करना सुरू कर दो. 20 तारखेला ही प्रोसेस सुरू होणार आहे डायरेक्ट सेकंड इयरचा प्रवेश अर्ज भरण्याची. लगेचच मला कॉल करू नका जर का ती वेबसाईट चालत नसेल तर. थोडासा धीर धरा, कारण 20 जून ते 2 जुलैपर्यंत तुम्हाला 10 ते 12 दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि तो फॉर्म निश्चित करण्यासाठी. फॉर्म भरने के लिए और वो कंफर्म करने के लिए आपके पास 10 से 12 दिन है, इसलिए ज़्यादा जल्दबाजी करने की ज़रूरत नहीं है. जब आपके पास पूरे डॉक्यूमेंट्स रहेंगे तो ही फॉर्म आप भरो. अभी जिन लोगों का ITI हुआ है उनके लिए कौन से डॉक्यूमेंट्स लगेंगे वो मैं बताता हूँ आपको. जिन लोगों का ITI हुआ है उनको सेकंड ईयर का जो मार्कशीट है वो आपको अपलोड करना पड़ेगा, फर्स्ट ईयर का नहीं. ज्या विद्यार्थ्यांचं ITI झालेलं आहे त्यांनी मार्कशीट अपलोड करत असताना दुसऱ्या वर्षाचं सेकंड ईयरचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. जिन बच्चों का सेमेस्टर पैटर्न था तो 4 सेमेस्टर रहेंगे, तो थर्ड और फोर्थ का जो मार्कशीट है उसका आपको एवरेज निकाल के मार्क्स अपलोड करने हैं. ज्या विद्यार्थ्यांचं सेमिस्टर पॅटर्न आहे त्यांचे 4 सेमिस्टर झाले असतील त्यांनी तिसरं आणि चौथ्या सेमिस्टरची जी टोटल आहे त्याचा ॲव्हरेज काढून आपले मार्क्स भरायचे आहेत आणि ते दोन्ही मार्कशीट तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरचे एकत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार किंवा त्याच्यावर डिस्क्रिपन्सी म्हणजे क्वेरी येणार. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे झालं मार्कशीटचं. जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत त्यांनी 12वी मॅथमॅटिक्स पास झाल्याचं जे मार्कशीट आहे ते अपलोड करायचं आहे. ओरिजिनल कॉपी स्कॅन करून तुम्ही अपलोड करायचे आहेत, मोस्टली PDF करून, कारण त्या PDF मध्ये खूप चांगले आणि क्लियर दिसतात. जिन बच्चों का 12th हुआ है वो अपनी 12वीं की मार्कशीट अपलोड करेंगे. अभी डॉक्युमेंट्स कौन से लगने वाले हैं. ज्या विद्यार्थ्यांचे ITI झालेलं आहे त्यांनी 10वी पास झाल्यानंतर त्यांना एक लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालं असेल. ITI पास झाल्यानंतर त्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत नाही, परंतु त्या लिव्हिंग सर्टिफिकेटच्या पाठी मागे लिहून दिलेलं असतं की या विद्यार्थ्याने 2 वर्षाचा ITI केलेला आहे. ते लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल, 10वीची मार्कशीट लागेल, ITIची सेकंड इयरची किंवा तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरची मार्कशीट लागेल. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. काही विद्यार्थी जे मायनॉरिटीमध्ये आहेत ते विद्यार्थी, जसं मुस्लिम मायनॉरिटी असून देत किंवा ख्रिश्चन मायनॉरिटी किंवा बौद्ध मायनॉरिटी, या विद्यार्थ्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला असणं खूप गरजेचं आहे किंवा त्यांच्या आई वडिलांचं डोमेसाईल इथे असणं गरजेचं आहे. तो जो बच्चों का जन्म महाराष्ट्र में हुआ है या उनके मम्मी डैडी का डोमेसाइल यहाँ का है और उनका भी डोमेसाइल यहाँ का है, वो लोग ही इसके लिए एलिजिबल है. नहीं तो आप आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कैंडिडेट करके काउंट होगे और आपको किसी भी सरकारी कॉलेज में दाखिला नहीं होगा.
तो आपको 10वीं की मार्कशीट, लिविंग सर्टिफिकेट, 12वीं की मार्कशीट या ITI पास है तो ITI की सेकंड ईयर की या थर्ड या फोर्थ सेमेस्टर की मार्कशीट आपको अपलोड करनी है। ये फॉर्म आप घर पे भर सकते हो। अगर समझ में नहीं आया तो आप साइबर कैफे में जा सकते हो। अगर साइबर कैफे में भी समझ में नहीं आया तो सीधे जो भी FC सेंटर है आपके पास, जो भी डिप्लोमा कॉलेज है आपके घर के पास, वहां पे जाके आप पूरे ओरिजिनल डॉक्यूमेंट्स और उसका एक जेरॉक्स सेट लेकर जाइए, एक पासपोर्ट साइज फोटो लेकर जाइए और आप वहां पे ये फॉर्म भर सकते हो। जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील SC किंवा ST, त्या विद्यार्थ्यांनी आपला जातीचा दाखला, 10वीची मार्कशीट, 12वी पास झाले असतील तर 12वीची मार्कशीट, ITI पास झालेले असेल तर ITIचं सेकंड इयर म्हणजेच थर्ड किंवा फोर्थ सेमिस्टरची मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो हे घेऊन एक तर फॉर्म स्वतः भरायचा आहे, सायबर कॅफेतनं भरायचा आहे किंवा जवळच्या कॉलेजमध्ये जायचं आहे भरायला, पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचा एक झेरॉक्स सेट। जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत SC ST OBC NT त्या सर्वांसाठी फॉर्म फी असणार आहे 300 रुपये। जे ओपन कैटेगरी के विद्यार्थी त्या सर्वांसाठी फीस असणार है 400 रुपये। जो ओपन कैटेगरी के स्टूडेंट है उनका फॉर्म का फीस लगेगा 400 रुपया। जो रिजर्व कैटेगरी के बच्चे उनका फॉर्म का फीस लगेगा 300 रुपया। कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही तो तिथेच पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवून कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट त्याची जनरेट झाल्यानंतर त्यावर सही शिक्का घ्यायचा आहे तिथल्या अथॉरिटीचा आणि जेवढेही ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्सवर पण सही शिक्का घ्यायचा आहे तिथल्या FC सेंटरचा। जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीने म्हणजेच एखाद्या कॉलेजला जाऊन FC सेंटरला जाऊन जर स्क्रुटिनी केली आणि फॉर्म कन्फर्म केला तर। अगर आप लोग पूरे ओरिजिनल डॉक्यूमेंट और उसका एक जेरॉक्स सेट लेकर किसी भी कॉलेज में जाते हो, वहां से फॉर्म भरते हो, तो फॉर्म भर के उसको कंफर्म करके लेकर आओ और उसी कॉलेज से आपको रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट मिलेगा। उस पे उस ऑफिसर का सिग्नेचर और स्टैंप रहेगा कॉलेज का, और जितने भी आपने ओरिजिनल डॉक्यूमेंट्स अपलोड किए हैं उसकी जेरॉक्स पे भी आपको स्टैंप और वहां के ऑफिसर का सिग्नेचर लेकर आना है। ये होगा आपका कन्फर्मेशन। काही लोक असे आहेत की ते ऑनलाईन फॉर्म भरतील आणि ई स्क्रुटिनीसाठी फॉर्म टाकतील। त्या लोकांनी लक्षात घ्यायचं आहे की ऑनलाईन फॉर्म टाकत असताना सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का, असतील ते सर्व आपण अपलोड करायचे आहे। विनाकारण फक्त फॉर्म भरण्यासाठी भरायचा आहे म्हणून भरायचा नाही। कुठलेही डॉक्युमेंट इकडे तिकडे अपलोड करायचे, मार्कशीटच्या जागी काहीतरी बर्थ सर्टिफिकेट टाकलेलं असतं, आपण व्यवस्थित लक्ष देऊन तो फॉर्म भरायचा आहे आणि ई स्क्रुटिनीसाठी टाकायचा आहे। ई स्क्रुटिनीला तुम्ही टाकल्यानंतर तो फॉर्म कन्फर्म होणार कुठल्या तरी कॉलेजकडनं। ते कॉलेजचे ऑफिसर ऑनलाईन तो फॉर्म पूर्ण चेक करणार आणि कन्फर्म करणार। कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला तसा SMS ही येईल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट दिसेल। रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट दिसली की ती तुम्ही पूर्णपणे आपले पूर्ण डिटेल्स चेक करायचे। आपला जेंडर बरोबर आहे, आपला होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे, आपले मार्क्स बरोबर आहेत, आपल्या नावाचं स्पेलिंग 10वीच्या मार्कशीट नुसार आहे, या सर्व गोष्टी चेक करायच्या। आणि जर का काही मिस्टेक असेल तर ताबडतोब 2 जुलैच्या आत ती दुरुस्त करून घ्यायची। सो सेकंड ईयर का फॉर्म फिलिंग का डेट 20 जून से 2 जुलाई तक है। आपको फॉर्म भरना है और फॉर्म कंफर्म भी करना है। अभी आपको अगला जो है प्रोविजनल मेरिट लिस्ट। प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे सेकंड इयर, डायरेक्ट सेकंड इयरची ती लागणार आहे 4 जुलै 2025। 4 जुलै 2025 ला ज्या वेळेस तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्फर्म झालेले आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांचं नाव या मेरिट लिस्टमध्ये असणार आहे। फॉर्म कन्फर्म होणे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पूर्ण फॉर्म चेक करून एक तर फिजिकल स्क्रुटिनीने तो चेक करून तुम्हाला रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट दिली जाते त्या कॉलेजद्वारे, किंवा तुम्ही ई स्क्रुटिनीला टाकला असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन करून रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आलेली आहे की नाही ते बघायचंय। रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जर अगर आलेली आहे तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे आणि तुमचं नाव या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये येणार, जे की 4 जुलै 2025 ला लागणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट में उन्हीं बच्चों के नाम आएंगे जिनका फॉर्म कंफर्म हुआ है, जो फिजिकली जाके कंफर्म करके लेकर आएंगे, या फिर अगर आपने ई स्क्रूटिनी किया है तो चेक करो कि आपके लॉगिन में यानी आपके फॉर्म में रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जनरेट हुआ है कि नहीं। अगर वो हुआ है तो आपका फॉर्म कंफर्म है तो डेफिनेटली प्रोविजनल मेरिट लिस्ट में 4 जुलाई को आपका नाम आएगा। अगर वो फॉर्म कंफर्म नहीं हुआ है तो आपका नाम नहीं आएगा। तो प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होने के बाद आपका ग्रीवेंस पीरियड है, यानी क्या अगर आपके फॉर्म में कुछ भी मिस्टेक है, मार्क्स की हो, जेंडर की हो, होम डिस्ट्रिक्ट की हो, कैटेगरी की हो,
रिजर्वेशन कैटेगरी की हो या माइनॉरिटी की हो, जो भी मिस्टेक्स है या आपको कुछ डॉक्यूमेंट्स अपलोड करने हैं, कास्ट सर्टिफिकेट हो, नॉन क्रीमिलियर हो, जो भी आपको अपलोड करना है वो आप 5 जुलाई से लेके 7 जुलाई तक कर सकते हो और अपनी कॅटेगरी में जा सकते हो. ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर ते करेक्ट करण्याचा म्हणजेच ग्रीव्हन्स पिरियड आहे 5 जुलै ते 7 जुलै. त्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर कोणीही करेक्ट करून देणार नाही. मिस्टेक्स म्हणजे काय, तुमचा जेंडर बरोबर आहे का, तुमचा होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का, तुमचं नाव बरोबर आहे का 10वीच्या मार्कशीटनुसार, तुमची कॅटेगरी बरोबर आहे का, तुमचं मायनॉरिटी स्टेटस बरोबर आहे का, तुम्ही TFWS ला येस किंवा नो केलंय का, ते सगळं चेक करायचंय तुम्ही. जर थोडी मिस्टेक असेल तर 5 जुलै ते 7 जुलैपर्यंत एक तर ऑनलाईन पद्धतीने ग्रीव्हन्स रेस करून ते चेंजेस करायचे किंवा प्रत्यक्ष जाऊन कॉलेजमध्ये ते चेंजेस करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर लागणार आहे तुमची फाइनल मेरिट लिस्ट. ती लागणार आहे 9 जुलाई 2025. आपका डिप्लोमा डायरेक्ट सेकंड ईयर का फाइनल मेरिट लिस्ट लगने वाला है 9 जुलाई 2025. ये फाइनल होती है, इसमें कोई चेंजेस होते नहीं. इसके बाद जो शेड्यूल आएगा वो होगा कैप राउंड 1. कैप राउंड 1 से लेके कैप राउंड 4 का शेड्यूल अभी तक सरकार द्वारा कोई भी डिस्प्ले नहीं हुआ है. वो जैसे ही डिस्प्ले होगा मैं आपको बता दूंगा. अभी कुछ सवाल बच्चों के होते हैं कि सब हमें कौन सा कॉलेज चाहिए, कौन सा कोर्स चाहिए, ये कब हम डालेंगे. ये फाइनल मेरिट लिस्ट के बाद ही सब आगे की प्रोसेस है. जब आपको ऑप्शन फॉर्म फिलिंग के लिए 3 या 2 दिन मिलते हैं, वो शेड्यूल अभी तक आया नहीं है, तब होगा. अभी आपने किसी को भी ये पूछने की जरूरत नहीं कि सर मैकेनिकल इंजीनियरिंग आपके कॉलेज में है क्या, या कौन से कॉलेज में आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये कोर्स है, ये पूछने की जरूरत नहीं. जब आप ऑप्शन भरोगे तब आपके फॉर्म में ही ये सब चीजें अवेलेबल होती है. आपको सिर्फ टिक करना होता है और वो चीज आपको मिल जाती है, आपका ऑप्शन फॉर्म तैयार हो जाता है. इसलिए आगे की प्रोसेस में बाद में बोलूंगा. फिलहाल आपने ये ध्यान में रखना है कि आपकी जो प्रोसेस है एडमिशन फॉर्म भरने की वो 20 जून से स्टार्ट होगी और 2 जुलाई तक चलेगी. तो जिनका ITI हुआ है 2 साल का या जिनका PCM 12 हो साइंस हुआ है वो लोग इसके लिए एलिजिबल है. जो PCB वाले लोग हैं जिनको बायोलॉजी लिया है वो भी फॉर्म भर सकते हैं, लेकिन उनको काफी लिमिटेड कोर्सेस में ही एडमिशन मिलता है. टेक्निकल कोर्सेज जैसे मैकेनिकल, सिविल, कंप्यूटर, IT इनमें वो एडमिशन नहीं कर सकते जिनका PCB है ग्रुप. आई होप इसके बावजूद भी अगर आपको कुछ प्रॉब्लम्स है तो आप पक्का कमेंट करिए. ऑल द वेरी बेस्ट.